VPMSR Sangli organizes a one-day workshop on ragging, a social evil. On 14th August 2024, the resource person Dr. Neeta Deshpande. आमचे पण करा आता. तुम्ही आलाय तर तुम्ही सापडला आता. आता आम्ही सिनियर आहे, माहित आहे ना. तुमचा आम्हाला कनेक्शन केले तुमचे, आमचे पहिला वायफाय मग तुमचे. डेडलाईनचं माहित नाही. हुशारी मारलायस, एक काम कर. आता आमच्या चौघांचं पण कर आणि त्या तिघांचं पण करायचं. सगळ्यांचं तू करून आण. कशी उद्या पाहिजे? 40 सगळं झालं पाहिजे. त्याचं उद्या पाहिजे म्हणजे पाहिजे. पाळायला लागणार काय काय उद्या सगळ्यांनी टक्कलवर न्यायचं आहे. जास्त नाही करायचं, टक्कलवर न्यायचं आहे. आणि मुजरा करायचा. असा करणार, असा करायचा. सगळ्यांना पाळायची ती गोष्ट. जरा करून दाखवा. करून दाखवा. नको करू. मागे माग गडी नाही घालायची. अरे टक्कल करायला सांगितलं. डायग्राम कुठे आहे? कुठं कशा काढायला होता? कसा कशा आहे? काम करून काय बसत जा. गुडघ्यावर होतं काय? काम करून. कुठं बसत? बसून नका. तमाशा पण माहित नाही काय? पाच काढा, पाच. एक झालं. कर गप्प. अरे तुला काय कोंबडा बनवू काय? अरे आपल्याकडे राईट्स आहेत. अरे आपल्या कॉलेजमध्ये अँटी रॅगिंग कमिटी आहे आणि त्याची हेड डॉक्टर नीता देशपांडे आहेत. तुम्ही त्यांना जाऊन भेटा. सांगितलोय. आता आपण भेटूया मॅमला. मॅम आपल्याला खरंच खूप राईट सांगतील. स्टार्टिंगला 25,000 फाईन आहे आणि त्यांना कॉलेजमधनं काढण्यात पण येऊ शकतोय. हे खरंच तुम्हाला माहित पाहिजे. हे तुम्ही माहिती करून या. आता आपण देशपांडे मॅमला भेटूया. तुम्हाला पण कळेल, मला पण कळेल. आपल्या कॉलेजमध्ये आणि रॅगिंग
रॅगिंग हा सामाजिक गुन्हा आहे. रॅगिंगची घटना घडल्यास कॉलेजला रॅगर्स विरोधात FIR दाखल करणं गरजेचं आहे. रॅगिंग मुक्त महाविद्यालय होण्यासाठी अँटी रॅगिंग कमिटी आपल्या कॉलेजमध्ये असते आणि रॅगिंग जेव्हा सुरुवात झाली तेव्हाच प्राचार्यांच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे. रॅगिंग हा फौजदारी आणि अजामीनपात्र असा गुन्हा आहे. हे लक्षात ठेवा. तुम्हाला नक्की न्याय मिळेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण ह्या घटनेचा नक्कीच कॉग्निझन्स घेऊया आणि अँटी रॅगिंग कमिटीकडे तक्रार दाखल करूया. रॅगर्सना जवळजवळ 25,000पेक्षा जास्त शिक्षा तसेच 7 वर्षाची कैदही होऊ शकते.